शिवसेना कुणाची यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं सुद्धा या वादामध्ये उडी घेतली आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच असल्याचा दावा केलाय। बाळासाहेबांनी शिवसेनेचे उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरेंना निवडलं होतं असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं। एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच असल्याचं सुप्रिया सुळेंनी सांगितलंय। शिवसेना ही काल, आज आणि उद्या ही उद्धवजींचीच असणार आहे। याचं कारण असं की बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष स्थापन केला, ते हयात असताना त्यांनी तो पक्ष उद्धवजींच्या हातात दिला। त्याच्यामुळे शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धवजींचीच असू शकते। आणि एखाद्याचं वेगळं मत असेल तर त्यांनी ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी वेगळी चूल मांडली त्या पद्धतीने करायला हवं होतं। कोण त्यांना नाही म्हणलं होतं? वेगळं पक्ष स्थापन करायचं आणि स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी विश्व उभं करावं। कौतुकाची गोष्ट आहे। जर एखादा पक्ष यशस्वी झाला तर शेवटी आम्हाला मान्यच करायला पाहिजे ना। राष्ट्रवादी हा पक्षही शरद पवारांकडून काढून घेतल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलाय। राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवर तारीख पे तारीख मिळत असल्याची खंत सुद्धा सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे। आम्ही तारीख पे तारीख, आमची आजही केस चालू आहे। म्हणजे आज लावली तर मी आज सुप्रीम कोर्टात जाईल, पण आम्हाला तारीखच मिळत नाही आहे। हे दुर्दैव आहे की ज्या शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला, कागदपत्र शरद पवारांच्या बाजूनी होती, त्या शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीने पक्ष काढून घेतला। उद्धवजींची केस तीच आहे। त्याच्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर इलेक्शन कमिशन आणि त्याच्या मागची जी अदृश्य शक्ती आहे त्या अदृश्य शक्तीचा गैरवापर करून दोन संविधानिक गोष्टी या मोडून काढण्याचा पाप त्यांच्यावर आहे। सुप्रिया सुळेंच्या दावेदारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस भाषेमध्ये समाचारही घेतला। जनतेच्या न्यायालयानं राष्ट्रवादी आणि शिवसेना कुणाची हा फैसला 2024च्या निवडणुकीमध्ये केल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। सुप्रियाताई काही म्हणू शकतात, पण हा प्रश्न जो आहे हा सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे। आता सर्वोच्च न्यायालय या संदर्भात निर्णय देणार आहे, पण त्यापूर्वी लोक न्यायालयाने हा निर्णय 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलेला आहे। आणि लोक न्यायालयाने शिवसेना ही सन्माननीय एकनाथराव शिंदेजींची आणि राष्ट्रवादी ही अजितदादा पवारांची आहे, यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। ठीक आहे, आता सुप्रीम कोर्ट काय करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, पण सुप्रीम कोर्टही हाच निर्णय दिला अशी आम्हाला अपेक्षा आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात मॅरेथॉन सुनावणी सुरू आहे। पक्ष आणि चिन्ह हे उद्धव ठाकरेंनाच मिळेल असं त्यांच्या समर्थकांना वाटू लागलंय। त्यात आता सुप्रिया सुळेंनी केलेल्या या वक्तव्यामुळे ठाकरे समर्थकांच्या शिडामध्ये आत्मविश्वासाची हवा भरली आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।